कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नवते, खांद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नवते, खांद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते. पाय स्पर्शिले ज्या भूमीला माती सुवर्ण झाली, हात स्पर्शिले ज्या मृताला झाले सजीव देही. आज परंतु याच भूगोली अजबच काही दिसते, खांद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते. खांद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नवते, खांद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते. जीवन चालत होते. जीवन चालत होते. सर्वांना ख्रिस्तात सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस्टर रत्नदीप घाटगे आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या मननाचा विषय आहे चहाडी एक मोठे पातक. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे गणना याचं पुस्तक 12वा अध्याय 1 ते 16 ही वचन. आजचे विशेष वचन आहे रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय 30 ते 32 हे वचन. ते चहाडखोर मरणास पात्र आहेत. एखाद्याच्या अनुपस्थितीत त्याविषयी वाईट बोलणे याला निंदा किंवा चहाडी म्हणतात. या गोष्टीमुळे आम्ही कोणाची मदत करीत नाही. नियमशास्त्राच्या पुस्तकात देवाने आज्ञा दिली आहे, आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नका. लेवीचं पुस्तक 19वा अध्याय आणि 16 वचन. कारण देव सांगतो मी परमेश्वर आहे. दुसऱ्या शब्दात देव निंदा करणाऱ्यांचा तिटकारा करतो. आम्हा स्वतःला योग्य ठरवण्याकरता आम्ही हे म्हणतो. काही का असेना मी खरे तेच सांगत आहे. कल्पना करा की आम्ही आमची पातके देवाच्या दुसऱ्यांना प्रकट केली. ही गोष्ट सत्य आहे की नोहा द्राक्षरसाच्या नशेत आपल्या तंबूत विवस्त्र पडला होता. त्याचा पुत्र हाम याने आपल्या पित्याच्या नग्नता झाकण्याऐवजी आपल्या भावांना जाऊन सांगितली. याचा परिणाम हा झाला की त्याला शाप मिळाला. उत्पत्तीचं पुस्तक 9वा अध्याय 20पासून 27 हे वचन. प्रीती अनेक पापांवर पांघरून घालते. पाठीमागे निंदा करण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रीतीचा अभाव. प्रीती अनतीत आनंद मानत नाही. ज्यावेळी आम्ही एखाद्याची निंदा करतो तेव्हा ते प्रथम देव ऐकतो.
निंदा केल्याने पवित्र आत्मा खिन्न होतो, कारण ते त्याच्या स्वभावाविरुद्ध आहे. ज्यांना निंदा करण्यात आनंद वाटतो ते त्यांच्या आध्यात्मिक जीवनात कधीच प्रगती करू शकत नाहीत. प्रेषित पेत्राने इशारा दिला आहे की म्हणून सर्व दृष्टपण, कपट तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा. 1 पेत्र याचा 2 अध्याय 1 आणि 2 वचन. निंदा मंडळीच्या वृद्धीला अडखळण होते. निंदा पापच आहे. वाईट गोष्टीमध्ये निंदेचा समावेश आहे. पवित्र शास्त्र निंदा व बडबड, निंदा व ढोंगीपणा, निंदा, प्रौढी, चहाडी व आळस यांच्या विरोधात सांगते. शेवटी याद्वारे पतन होते. जुन्या करारातील एक उदाहरण घेऊन निंदेच्या विरुद्ध परमेश्वराने कठोर इशारा दिला आहे. त्याचे वर्णन गन्ना याचं पुस्तक 12 अध्याय ह्यामध्ये केलेलं आहे. मिर्याम आणि अहरोन यांनी मोशेच्या विरुद्ध मोहीम उघडली. या ठिकाणी मनाला भिडणारी निरीक्षणे आहेत. त्यांना मोशेने नाही तर परमेश्वराने ऐकले. परमेश्वराचा क्रोध उसळला आणि छावणीत परमेश्वराचे तेज प्रकटले आणि मिर्याम कोडाने पांढरी फटक पडली. ते आध्यात्मिक असे वेदनाशीलता दर्शवते. तिला देवाच्या लोकांपासून वेगळे केले गेले. त्यामुळे पुढे चालू असलेले प्रवासाला अडखळण आले. मोशेच्या विरुद्ध असलेल्या द्वेषाला मिर्याम व अहरोन यांनी आध्यात्मिक स्वरूप दिले. जेव्हा आम्हास अशा प्रकारची निंदा करण्याचा मोह होतो तेव्हा स्वतःला प्रश्न विचारा, हे खरे आहे काय? याची काही आवश्यकता आहे काय? हे वागणे दयाळूपणाचे आहे काय? जेव्हा अशा प्रकारे निंदा करणारा तुमच्याजवळ येतो तेव्हा त्याला खालील प्रश्न विचारा, याच्यामुळे माझे काही चांगले होईल का? याच्यामुळे तुमचे काही चांगले होईल का? यामुळे त्या व्यक्तीचे काही भले होईल का? ज्याची निंदा होत आहे, जर आपल्या पाठीमागे आपली कोणी निंदा केली किंवा चहाडी केली तर त्याच्याशी वाद घालू नका. त्यामुळे अपमानित होऊ नका, परंतु त्याला आशीर्वादच द्या. आपण प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, स्तुती धन्यवाद तुझ्या नावाला प्रभू परमेश्वरा. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा मध्यस्थ, जो आम्हासाठी वधस्तंभावर गेला, आमचे सर्व अपराध, आमच्या सर्व चुका, आमचे सर्व पाप त्याने स्वदेही वाहिले आणि आमचे जे जे दुर्गुण होते ते सगळ्या दुर्गुणांसकट त्याने आम्हाला क्षमा केले आणि ते सगळे दुर्गुण आपल्या स्वदेही वाहून तो वधस्तंभे गेला. प्रभू परमेश्वरा, आम्हातील एक प्रमुख दुर्गुण हा आहे की प्रभू परमेश्वरा, आम्ही चहाडखोर आहोत, आम्ही निंदा करणारे आहोत. प्रभू परमेश्वरा, पण आज जे वचन आम्ही ऐकलेलं आहे त्याद्वारे आम्हास हे प्रकट झालेले आहे की आम्ही कोणाचीही निंदा करू नये आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला हे मान्य नाही. त्याने आपल्याला शिक्षा देणाऱ्यांना क्षमा केली आणि वधस्तंभावर तो बोलला की हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्या समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचा कित्ता घेऊन आम्हीही आमच्या अपराध्यास क्षमा करावी, कोणाची निंदा न करता आम्ही प्रत्येकाला क्षमा करावी, यासाठी तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे मन दे. ही प्रार्थना विनंती आमचं धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रियने गोडमध्ये करतो ना बाप्पा. आमेन.